राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। यावेळी मतदारसंघातील विविध प्रश्नांसह नाशिक पुणे रेल्वे, इंद्रायणी मेडिसिटी, चाकण MIDC आणि PM गतिशक्ती योजनेबाबत चर्चा झाल्याची माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली। महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणीही मांडण्यात आली। या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून पॉलिटिकल पेक्षा पॉलिसी मेकिंगवर अधिक चर्चा झाल्याचे कोल्हे म्हणाले। चाकण MIDCतील खड्डे आणि वाहतूक कोंडीवरही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले। पंतप्रधानांसमोर ठेवण्यात आली। एकूणच 8ही जे खासदार आहेत या प्रत्येकाच्या मतदारसंघातले जे काही मुद्दे आहेत, गेले अनेक दिवस हाऊस चालत नसल्यामुळे हाऊसच्या म्हणजे सभागृहाच्या पटलावर जे मुद्दे मांडता येत नाहीत, या मुद्द्या संदर्भात माननीय पंतप्रधानांकडे आम्ही आमची जी समस्या आहे ती मांडली। महत्त्वाची खूप चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा NDA मध्ये जाणार आहे, त्या संदर्भात काही चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये चर्चा खूप होत्या। काँग्रेस देखील म्हटलंय की वारंवार ते पंतप्रधानांनी अमित शहाची भेट घेतात, काय गोड बनणार आहे? मला असं वाटतं आपण जर या संदर्भात कोणाच्या मनात शंका असतील तर त्यांनी भेटीचे जर व्हिज्युअल्स पाहिले तर माननीय पंतप्रधानांना आम्ही महात्मा फुले पगडी आणि उपरणं ही भेट दिली आणि त्याचबरोबर राजदंड हातात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा ही भेट दिली। या प्रतीकांकडे जर आपण बघितलं तर शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेची ही प्रतीक आहे। या प्रतीकांना घेऊनच माननीय पंतप्रधानांचा आम्ही या भेटीमध्ये सन्मान सुद्धा केलेला। त्यामुळे या भेटीत इतर कुठल्याही विषयावर चर्चा झालेली नाही। म्हणजे असा दावा केला जातोय आणि असं सांगितलं जातंय, हे नेमकं कोणाकडून? असं पवार साहेब पण बोलत असतात। नाही, असं कोणाकडून हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे जे बिल अजून आलेलं नाहीये, या बिल संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही, त्याविषयी विनाकारण आधीच कयास बांधणं मला वाटतं यामध्ये कुठलंही औचित्य नाहीये। महत्वाची गोष्ट ही आहे की आज बैठकीला मी स्वतः होतो आणि या बैठकीमध्ये जे झालंय ते मी तुम्हाला सांगतो। यामध्ये 8ही लोकसभा मतदारसंघांमध्ये जे मुद्दे चर्चिले गेले, आता मी जसं म्हणालो की पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचं काल आंदोलन झालं, काल झालंय ना आंदोलन। आज जो प्रश्न हा दिल्लीतून सुटणार या संदर्भात माननीय पंतप्रधानांनाच अवगत करणं, मला वाटतं याच्यामध्ये काही गैर आहे। पंतप्रधानांची भेट घेणं आणि ज्यासाठी 3 जिल्ह्यातले हजारो लोक रस्त्यावर येतात आणि त्या संदर्भात ते आंदोलन होतं, मग माननीय पंतप्रधानांकडे कैफियत नाही मांडायची, मग कोणाकडे मांडायची? तर याचा संबंध मला वाटतं लगेच डिलिमिटेशनच्या बिलाशी किंवा लगेच NDA मध्ये ढकलायच्या संदर्भात हा लावला जाऊ नये असं मला वाटतं। यामध्ये माननीय पंतप्रधानांनी हे सगळे मुद्दे समजून घेतले। रेल्वेच्या बाबतीत तर पुणे नाशिक रेल्वेचा नेमका मुद्दा काय आहे, GMRTचे नेमके ऑब्जेक्शन्स काय आहेत आणि अनेक ठिकाणी प्रकल्प होऊ नये म्हणून आंदोलन केलं जातं, परंतु हे आंदोलन प्रकल्प व्हावा यासाठी केलं गेलेलं आहे याविषयी पंतप्रधानांनी आवर्जून सांगितलं की याची संपूर्ण व्यवस्थित माहिती घेऊन याच्यावर काय आपल्याला तोडगा काढता येईल या संदर्भात नक्की आपण पावलं उचलू, हे त्यांनी आश्वस्त केलं। PM गतिशक्ती टर्मिनलच्या बाबतीतही तीच गोष्ट होती। एकूण हेल्थच्या बाबतीमध्ये इंद्रायणी मेडिसिटीचा प्रकल्प आल्यानंतर निलेश लंकेंनी सुद्धा हेल्थच्या बाबतीतले अनेक मुद्दे जे उपस्थित केले, त्या संदर्भात सुद्धा एकूण पब्लिक हेल्थ स्ट्रेंथनिंग आणि कॅन्सरचा जो प्रिव्हेलन्स वाढतो या संदर्भात आपल्याला काय करता येऊ शकतं, PM केअरचा फंड कसा वाढवू शकतो या संदर्भात या सगळ्या ज्या चर्चा होत्या, मला वाटतं या जास्तीत जास्त या पॉलिटिकल पेक्षा या पॉलिसी मेकिंगच्या संदर्भातल्या चर्चा होत्या आणि त्या अतिशय सकारात्मक झाल्या। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नवी दिल्ली।